पृथ्वी न्यूज, नवा ध्यास नवे पर्व। कराड हादरलं, पत्नीनेच रचला पतीच्या खुनाचा कट, 12 तासांत पोलिसांचा पर्दाफाश। सातारा जिल्ह्यातील कराड शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। पत्नी आणि तिच्या मेहुण्याकडून सुपारी देऊन जलसंपदा विभागातील अभियंता नवऱ्याच्या खुनाचा कट रचल्याचा प्रकार कराड शहर पोलिसांनी अवघ्या 12 तासांत उघडकीस आणला आहे। मिळालेल्या माहितीनुसार लक्ष्मण श्रीरंग मंडले हे जलसंपदा विभागात अभियंता म्हणून कार्यरत आहेत। 6 जून रोजी पहाटे कराड रेबेवाडी रोडवर अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला। या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। तपासादरम्यान पोलिसांना या प्रकरणामागे मोठे षडयंत्र असल्याचा संशय आला। चौकशीत धक्कादायक खुलासा झाला। अभियंता लक्ष्मण मंडले यांच्या पत्नी सोनाली मंडले आणि तिचा भाऊ संग्राम चव्हाण यांनी मिळून सुपारी देत खुनाचा कट रचल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे। पोलिसांनी तातडीने कारवाई करत संशयितांना ताब्यात घेतले। या प्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हे नोंदवण्यात आले आहेत। कराड शहर पोलिसांनी केवळ 12 तासांच्या आत या गुन्ह्याचा उलगडा केल्याने त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सागर दंडवते, पृथ्वी न्यूज, कराड।